नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण विषय भूगोल पाठ 6 वा भूमी उपयोजन या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत। तर स्वाध्याय सोडवण्यापूर्वी तुम्ही हा पाठ काळजीपूर्वक वाचून घ्यावा। पहिला प्रश्न आहे, खालील विधाने तपासा व योग्य विधान दुरुस्त करा। खाणकाम हा भूमी उपयोजनाचा भाग नाही। तर हे विधान चुकीचं आहे। बरोबर उत्तर आहे खाणकाम हा भूमी उपयोजनाचा भाग आहे। केंद्रीय व्यवहार विभागात कारखाने असतात, हे विधान योग्य आहे, म्हणजेच बरोबर आहे। प्रश्न क्रमांक ई, नागरी वस्तीत सर्वात जास्त क्षेत्र निवासी कार्यासाठी वापरले जाते, हे विधान बरोबर आहे। प्रश्न क्रमांक ई आहे, ग्रामसेवक सातबाराचा उतारा देतो, हे विधान चुकीचं आहे। तर सातबाराचा उतारा हा शासकीय अभिलेख महसूल विभागातर्फे दिला जातो। प्रश्न क्रमांक उ, ग्रामीण प्रदेशात निवासी क्षेत्राला जास्त जमीन असते, हे विधान चुकीचं आहे। तर ग्रामीण प्रदेशात निवासी क्षेत्राला कमी जमीन असते, हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक उ, उतारा क्रमांक 7 हे अधिकार पत्रक आहे, हे विधान चूक आहे, अयोग्य आहे। तर उत्तर असं आहे की उतारा क्रमांक 7 हे जमिनीच्या मालकी हक्कासंबंधी कायद्यातील विशेष कलमे आहेत। प्रश्न क्रमांक ए, उतारा क्रमांक 12 हे फेरफार पत्रक आहे, हे विधान अयोग्य आहे। उत्तर आहे उतारा क्रमांक 12 हे मुळे जमिनीवरील मालकी हक्क कोणाचा आहे हे समजते। हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता त्या जमिनी संबंधी संपूर्ण अंदाज आपल्याला घर बसल्या मिळू शकते। प्रश्न दुसरा आहे, भौगोलिक कारणे लिहा। प्रश्न क्रमांक अ आहे, नागरी भागात सार्वजनिक सुविधा क्षेत्र अत्यावश्यक असते। उत्तर आहे नागरी भागात लोकसंख्येच्या मानाने जमीन मर्यादित असते। लोकसंख्येच्या विविध गरजांसाठी काही व्यवस्था स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य शासन किंवा केंद्र शासन करते सुविधांसाठी वापरले जाणारे क्षेत्र या गटात येतात। उदाहरणार्थ रुग्णालय, टपाल कार्यालय, पोलीस स्टेशन, ग्राउंड, पोलीस ग्राउंड, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ इत्यादी ही क्षेत्र नागरी भूमी उपयोजनात महत्वाचे असते। वाढत्या लोकसंख्येचा ताण या सुविधांमुळे शमला जातो। प्रश्न क्रमांक आ आहे, शेतजमिनीच्या नोंदीप्रमाणेच बिगर शेतजमीन मालमत्तेची नोंदही केली जाते। उत्तर आहे बिगर शेतजमीन असलेल्या मालमत्तेची नोंद मिळकत पत्रिकेत केली जाते। मालकी हक्क व क्षेत्रफळ दर्शविणारा दस्त नगर भूमापन विभागातून मिळतो। यात खालील माहिती असते, सिटी सर्वे क्रमांक, अंतिम प्लॉट क्रमांक, कराची रक्कम, मिळकतीचे क्षेत्रफळ, वहिवाटीचा हक्क इत्यादी। उत्तर आहे विविध देशांमध्ये भूमी उपयोजनाचे प्रमाण वेगवेगळे असते। जमिनीची उपलब्धता, देशातील लोकसंख्या, तिची गुणवत्ता व आवश्यकता यानुसार भूमी उपयोजनाच्या प्रकारात फरक पडतो। प्रदेशातील भूमी उपयोजनेनुसार विकासाची पातळी समजून घेता येते, म्हणून भूमी उपयोजनानुसार प्रदेशाची विकसित व विकसनशील असे वर्गीकरण करता येते। प्रश्न तिसरा आहे, उत्तरे लिहा। प्रश्न क्रमांक अ, ग्रामीण भूमी उपयोजनात शेती का महत्वाची असते? उत्तर आहे ग्रामीण भागात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे। शेतीपूर्वक व्यवसायही ग्रामीण भागात आढळतात। त्याचा ग्रामीण वस्तीच्या स्थानावर परिणाम झालेला आढळतो, म्हणून अशा वस्ती शेती क्षेत्रालगत, वनक्षेत्रालगत आढळतात। ग्रामीण भागात जमिनीची उपलब्धता जास्त असते व लोकसंख्या कमी, त्यामुळे लोकसंख्या विरळ असते। ग्रामीण भागात निवासी क्षेत्र विस्ताराने कमी असते, म्हणून
ग्रामीण भूमी उपयोजना शेती महत्वाची असते. प्रश्न क्रमांक आ आहे, भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक सांगा. ग्रामीण भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक व नागरी भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक असे दोन प्रकार पडतात. एक आहे ग्रामीण भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक हवामान, मृदा उताराचे स्वरूप, जलसिंचनाच्या सुविधा व नैसर्गिक साधन संपत्ती, सरकारी धोरणे. नंतर आहे नागरी भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक भूक्षेत्राचे स्थान, नैसर्गिक साधन संपत्ती, गृहनिर्माण धोरण, वाहतूक मार्ग, औद्योगिकरण, व्यापार व क्रीडांगण व मनोरंजनाच्या सुविधा, सरकारी धोरण यांचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक ई, ग्रामीण व नागरी भूमी उपयोजनातील फरक स्पष्ट करा. ग्रामीण भूमी उपयोजन. ग्रामीण भागात शेतीसाठी भूमीचा वापर केला जातो, तर नागरी भागात भूमीचा विविध कामांसाठी वापर केला जातो. 2 आहे. दुसरा फरक आहे, ग्रामीण भागात लोकसंख्येच्या मानाने जमिनीची उपलब्धता जास्त असते, तर नागरी भागात लोकसंख्येच्या मानाने जमीन ही मर्यादित असते. तिसरा फरक आहे, ग्रामीण भागातील जमिनीच्या उपयोजनाचे वर्गीकरण शेत जमीन, पडीक जमीन, वनजमीन, गायरान म्हणजेच माळरान असे करता येते. नागरी भागातील भूमी उपयोजनाचे वर्गीकरण व्यावसायिक क्षेत्र, वाहतूक सुविधांचे क्षेत्र, सार्वजनिक सेवांचे क्षेत्र, मनोरंजनाचे ठिकाण असे करता येते. प्रश्न क्रमांक ई आहे, 7/12 उतारा व मिळकत पत्रिका यातील फरक स्पष्ट करा. पहिला फरक आहे, 7/12 उतारा गावचा नमुना नंबर 7 आणि गावचा नमुना नंबर 12 मिळून 7/12 उतारा तयार होतो. तर मिळकत पत्रिका बिगर शेत जमीन असलेल्या मालमत्तेची नोंद मिळकत पत्रिकेत केली जाते. फरक दुसरा आहे, हा उतारा शासकीय अभिलेखा महसूल विभागातर्फे दिला जातो, म्हणजे 7/12 उतारा. तर मिळकत उतारा ही मिळकत पत्रिका नगर भूमापन विभागातून मिळते. तिसरा फरक आहे, 7/12 उतारा या उतार्यामध्ये जमीनधारकांचा मालकी हक्क, कर्जाचा बोजा, शेतजमिनीचे हस्तांतरण, त्यातील पिकांखालील क्षेत्र याचा समावेश असतो. तर मिळकत पत्रिकेमध्ये येते, मिळकत पत्रिकेत सिटी, सर्वे क्रमांक, अंतिम प्लॉट क्रमांक, करांची रक्कम, मिळकतीचे क्षेत्रफळ, वहिवाटीचे हक्क इत्यादी माहिती असते. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण पाठ 6 भूमी उपयोजन या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे. पुन्हा भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.